आज जो प्रश्न आम्ही विचारलेला आहे की या निवडणुकीच्या अनुषंगाने कुठला मुद्दा महत्त्वाचा ठरेल असं तुम्हाला वाटतंय? कारण अर्थातच शेतकऱ्यांचा हा मुद्दा आहेच, पण त्या व्यतिरिक्त हिंदू मुस्लिम हा महत्त्वाचा ठरेल का? त्याच्यानंतर सध्या मराठा ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने जे घडतंय ते महत्त्वाचं ठरेल का? हे तिन्ही मुद्दे ठरतील किंवा यापैकी कुठलेच मुद्दे ठरणार नाहीत? काय वाटतंय? नाही, दोन मुद्दे जे मागच्या खासदारकीच्या निवडणूकमध्ये होते, जे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होते आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये राहणार आहे, ते दोन मुद्दे कोणते? तर जाती धर्माचा जो मुद्दा आहे, हिंदू मुस्लिम असू द्या, मराठा ओबीसी असू द्या, धनगर असू द्या, आदिवासी असू द्या, हे सगळे लोक, हे सगळे समाज रस्त्यावर आलेले आहे, हे एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा आहे की जे पैसेचा नंगा नाच ज्यांनी केलं होतं, नंगा नाच मी शब्दाचा वापर करत आहे कारण ही दोघं इलेक्शन्स मी लढलेले आहे आणि मी बघितलेलं आहे, सत्तामध्ये बसलेले लोकांनी जे पैशाचा पाऊस केलं होतं, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही तेच करणार आहे. पोलीस आपली स्वराज्य संस्थांमध्ये असं तुम्ही म्हणताय, रोल काय आहे आपण सगळं बघत आहे. बरं, तुमचं मत मला कळलेलं आहे, पण त्याचबरोबर नक्की कुठला पक्ष आहे, अगदी एका शब्दात उत्तर द्या, कुठला पक्ष हे राजकारण जास्त करेल असं तुम्हाला वाटतं? तिघं जे सत्तामध्ये बसलेले आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब, सत्तेमध्ये कुर्सी पाहिजे. लोक मेले चालतील, काहीही महाराष्ट्राचं होऊ द्या, पण हे लोकांना कुर्सी पाहिजे आणि कुर्सी टिकवण्यासाठी ते काहीही करतील.